नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गळा भेट नंतर कानामध्ये काहीतरी मी बोलला, काय नेमकी चर्चा? आज आपण पाहतो की गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक चर्चा होत आहेत आणि त्या अनुषंगाने आज सभागृहाचं वातावरण पण आपण पाहिले. पहिल्यांदा मी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी सांगत असताना, सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक चालू झाली सकाळी 10:30 वाजता सन्माननीय कलेक्टर महोदयांनी जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेस मध्ये कर्मचारी आणि जिल्हा परिषद सदस्य सोडून कुणालाही येता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या. तशा पद्धतीने पोलिसांनी गेट बंद केलेलं होतं. पासून पोलिसांना शिवीगाळ करणं, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, इलेक्शन तर 11 वाजता फॉर्म भरायचं, 11:30ला भरायचं होतं, पण 10 वाजल्यापासून हे सगळं चालू होतं. पहिला विषय आहे की या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री महोदयांनी जिल्हा अध्यक्षाच्या निवडणुकीला जाणं अपेक्षितच नाही. ते निवडणुकीला का गेले हा पहिला विषय आहे. पहिलं इलेक्शन मध्ये कायद्याचं सांभाळायची जबाबदारी सरकारचे जबाबदार मंत्री म्हणून त्यांचीच आहे, पण जिल्हा परिषदेचं गेट जबरदस्तीने उघडायला लावून कार्यकर्त्यांना आत का घुसवलं हाही या दृष्टीने प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाने गुन्हा दाखल केला. मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न हाच करतोय की राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य, तो जो सदस्य आहे त्याचं अपहरण झालं किंवा त्याला जबरदस्तीनं बांधून ठेवलंय, या पद्धतीची तक्रार पहिल्यांदा त्यांचा चिरंजीव विकास म्हणून त्यांचा चिरंजीव आहे त्यानंच ती केली. भारतीय जनता पक्षाचा संबंध नव्हता आणि ती पहिल्यांदा अर्ज केला. अर्ज केल्यानंतर पोलिसांनी त्या सदस्यांना ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला, फिर्याद दाखल करतो, तेव्हा त्याची शहानिशा करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. आणि जेव्हा अपहरणाचा आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मला एक समजत नाही की राज्याचे मंत्री पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्याऐवजी त्या दोन्ही आरोपींना घेऊन स्वतः सभागृहामध्ये जायचा प्रयत्न करतात. पोलिसांना जवळ येऊ देत नाही. पोलिसांना, आपण सगळ्या व्हिडिओज बघितल्या तर पोलिसांना शिवीगाळ करून त्या सदस्यांना घेऊन जायचा प्रयत्न करतात. त्यावेळी ही परिस्थिती कुणी निर्माण केली, झटापट का झाली? शेवटी एक विषय होता की ते सदस्याचं अपहरण झालंय नाही झालंय तपासात पुढे येईल, बाकी सगळ्या गोष्टी होतील. जो कांगावा केलेला आहे तो जाणीवपूर्वक मारहाण झाल्याचा कांगावा जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे काही वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती जे काय व्हिडिओ शूटिंग तिथं झालेलं आहे त्याच्यामध्ये येईल, जिल्हा परिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतील तर त्याच्यामध्ये येईल. ही सगळी वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदेच्या दालनात बैठक झाली त्यांच्या मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की सातत्याने आमची गळचेपी केली जाते, त्यामुळे आम्ही राजीनामा दिलेलाच बरा. नाही, हा विषय काय माझा नाही आहे, पण मी सांगेन की जे घटना साताऱ्यामध्ये घडलेली आहे ती घटना घडवण्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांचा सगळ्यात मोठा रोल आहे. त्यांनी आवश्यकता नसताना जमाव जमवणं, आवश्यकता नसताना कायदा तोडून, जिल्हा परिषदेचं गेट तोडून लोकांना आत घेऊन जाणं, सामान्य लोकांना आत घुसवणं आणि त्या परिस्थितीमध्ये जे वातावरण जिल्हा परिषदेतलं खराब झालं. शेवटी कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे, निवडणूक करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. स्वतःच्या हाताला धरून आरोपींना घेऊन जाणं हे मला वाटतं कायद्याच्या चौकटीत बसत नाही. सर, पोलीस अधीक्षकांचं जे निलंबन परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे, मागणी करणारे आणि उपसभापती शिवसेनेची ही राजकीय खेळी म्हणता येईल का? कारण स्पेशल सेटिंग मध्ये अशा प्रकारे नाही, मुळातच अशा पद्धतीनं कोणतीही चौकशी न करता, वस्तुस्थितीचा अहवाल न घेता अशा पद्धतीची कारवाई करणं बिलकुल उचित नाही. नहीं, आदरणीय सीएम सर ने विधानसभा में जो बहस हुई उसके ऊपर बोला है, सातारा का जो जिला परिषद चुनाव का इशू हुआ है उसकी पूरी इंक्वायरी करेंगे, इंक्वायरी करने के बाद कार्रवाई करेंगे. लेकिन जो ऊपर के हाउस में विधान परिषद में जो भी हुआ है, हमारी मांग यही है कि वहाँ के पुलिस से रिपोर्ट मंगाना चाहिए, पूरी इंक्वायरी करनी चाहिए. इंक्वायरी में कौन दोषी है कौन दोषी नहीं है, कायदा सुव्यवस्था का प्रश्न किसने बनाया उधर,
लोगों को जिला परिषद के अंदर पुलिस के मना करने के बाद भी गेट खोलने के लिए जबरदस्ती किसने की, लोगों को अंदर किसने घुसाया, ये इलेक्शन की जो प्रक्रिया है उसको डिस्टर्ब करने की कोशिश किसने की, ये सारी इंक्वायरी होनी चाहिए। और जो इंक्वायरी होने के बाद कार्रवाई होनी चाहिए। जो कार्रवाई विधान परिषद में हुई है वो बिल्कुल कानून के तहत नहीं है। तो बात करने का मूड नहीं था क्या, कुछ पता नहीं मुझे, लेकिन वहां पे उन्होंने महायुति के अंदर चुनाव लड़ा ऐसी बात बिल्कुल नहीं है। उन्होंने वहां पे कांग्रेस को भी साथ लिया, उन्होंने उधर शरद चंद्र पवार के राष्ट्रवादी को भी साथ में लिया और सबको साथ लेके बीजेपी के खिलाफ चुनाव उन्होंने लड़ा और बीजेपी के खिलाफ साजिश करने की कोशिश हुई है। कोरेगांव मतदार संघ में शिवसेना हमारे साथ लड़ी है। हाँ, सिर्फ कोरेगांव में हमारे साथ लड़ी है। हाँ, हमारे साथ में लड़ी है, कहीं भी नहीं थी। पूरी राष्ट्रवादी भी उनके साथ नहीं थी, पूरी शिवसेना भी उनके साथ नहीं थी। तो चुनाव में कुछ लोग हमारे साथ थे, कुछ लोग उनके साथ थे। हाँ था ही। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.